मॉर्निंग फ्रेंड्स, मी सुमन हायस्कूल बारामधून तेजल जरीवाला. विषय इंग्लिश. आपण आता शिकत आहोत डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, ज्यात आपण शिकलो बेसिक रूल्स. सेकंड व्हिडिओमध्ये आपण शिकलो आहोत इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. थर्ड व्हिडिओमध्ये आपण शिकलो आहोत इम्परेटिव्ह सेंटेन्स. आणि आज आपण शिकणार आहोत एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. विद्यार्थी मित्रांनो, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजेच उद्गार वाक्य. उद्गार वाक्याला ओळखायचं जर असेल तर उद्गार वाक्यामध्ये वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असतं. जसं आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स ओळखलं, वाक्याच्या शेवट प्रश्नचिन्ह. आपण अज्ञार्थ वाक्य ओळखण्यासाठी केलं होतं की रिपोर्टेड स्पीच जे असेल त्या स्पीचचं किंवा त्या वाक्याचं पहिलं शब्द जे असेल ते चालू होत होतं मूळ क्रियापदाने किंवा डोंटने. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं जर सेंटेन्स आपल्याला ओळखायचं असेल तर ते चालू होणार आहे किंवा ते संपणार आहे एक्सक्लेमेशन मार्कने. आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जे आहे ते मोस्ट ऑफ चालू होतं हाऊ, व्हॉट किंवा एक्सक्लेमेटरी शब्दांनी. चला बघूया या एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची वाक्यरचना. स्पीकर म्हणजे बोलणारी व्यक्ती की ज्यात काहीही बदल होत नाही. इथं रिपोर्टिंग वर्ब्स जे आहेत, जसं आपण इम्परेटिव्ह किंवा अज्ञार्थ वाक्यामध्ये पाहिलं होतं की खूप सारे रिपोर्टिंग वर्ब्स आहेत, तसंच इथं देखील आहेत. वाक्यात जे भाव असतील त्याप्रमाणे आपले रिपोर्टिंग वर्ब बदलत जातील. फॉर एक्झाम्पल, एक्सक्लेम विथ जॉय म्हणजे खूप आनंदाने बोललं गेलेलं वाक्य असेल. एक्सक्लेम विथ सॉरो दुःख असेल तेव्हा. एक्सक्लेम विथ प्रेज कोणाची खूप प्रशंसा केली असेल. एक्सक्लेम विथ अँगर खूप रागात बोललं गेलेलं असेल. एक्सक्लेम विथ डिस्गस्ट किंवा डिसलाईक कुठली गोष्ट आपल्याला नाही आवडली तेव्हा आपण जे वापरतो डिसलाईक. एक्सक्लेम विथ सरप्राईज कुठल्या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं असेल. एक्सक्लेम विथ लव खूप प्रेमाने बोललं गेलं असेल. एक्सक्लेम विथ पीटी किंवा सिम्पथी ज्याला आपण सांगतो कुणासाठी आपल्याला असलेली सहानुभूती. एक्सक्लेम विथ फिअर आपण कुठल्या तरी भीतीने जेव्हा बोलतो तेव्हा. हे सगळे रिपोर्टिंग वर्ब्स आपल्याला वाक्याचं अर्थ बघून लिहायचे आहेत. त्याच्यानंतर आपण ह्या रिपोर्टिंग वर्बला जोडणार आहोत टूने. पुन्हा लिसनर म्हणजे ऐकणारी व्यक्ती की ज्यात काहीही बदल होणार नाही म्हणून आपण लिहिलेलं आहे ॲज इट इज की ज्यात काहीही बदल होणार नाही. आणि कनेक्टिव्ह येईल दॅट. मागच्या स्लाईडमध्ये आपण पाहिलं की वाक्यरचना कशी आहे, पण जसं मी आधी पण तुम्हाला सांगितलं की एक्सक्लेमेटरी सेंटेन्स किंवा उद्गार वाक्य जे आहे ते वाक्याच्या अर्थाप्रमाणे बदलत जातं. आणि सेंटेन्स जे स्टार्ट होतं ते व्हॉट किंवा हाऊने चालू होतं किंवा उद्गार शब्दांनी चालू होतं. आपण जे मागच्या स्लाईडमध्ये पाहिलं की व्हॉट आणि हाऊने जर सेंटेन्स चालू झालं असेल तर आपण कुठले रिपोर्टिंग वर्ब वापरू शकतो. आता कुठले तरी उद्गार शब्दाने चालू झालं असेल तर आपण काय करू शकतो विद्यार्थी मित्रांनो. इथं बघा, नव्या स्लाईडमध्ये तुम्हाला दिसत असेल उद्गार शब्द, वाक्याचं भावार्थ आणि आपण कुठलं रिपोर्टिंग वर्ब वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, जर उद्गार शब्द वाव असेल तर त्याचा भाव किंवा त्याचं मिनिंग झालं प्रशंसा किंवा वखाण आणि आपण रिपोर्टिंग वर्ब वापरणार आहोत एक्सक्लेम विथ प्रेज किंवा ॲडमायर, ॲप्रिसिएशन किंवा इन प्रेज. जर उद्गार शब्द अलास असेल तर आपल्या लक्षात येतं आहे की दुःख किंवा दिलगिरी, ज्याच्यासाठी आपण वापरणार आहोत एक्सक्लेम विथ सॅड किंवा सॉरो किंवा एक्सक्लेम सॅडली. जर उद्गार शब्द हुर्रे असेल तर आपलं वाक्याचा भाव होईल आनंद किंवा गुस्सो, ज्याला आपण राग म्हणतो, तिरस्कार. आणि त्याच्यासाठी वेगवेगळे रिपोर्टिंग वर्ब्स येतील जसे की एक्सक्लेम विथ जॉय, डिलाईट, ग्लॅड, एक्सक्लेम जॉयफुली किंवा ग्लॅडली. जर रागात बोललं गेलं असेल तर येईल एक्सक्लेम विथ अँगर, एक्सक्लेम्ड अँग्रीली. तिरस्काराने बोललं गेलं असेल तर एक्सक्लेम विथ डिसलाईक, एक्सक्लेम विथ डिस्गस्ट, हेट्रेड किंवा एक्सक्लेम डिस्गस्टफुली. पुढचा शब्द आहे आह किंवा ओ, ज्याचे 4 उद्गार शब्द किंवा त्याचे मिनिंग होतात आश्चर्यासाठी. एक्सक्लेम विथ सरप्राईज, एक्सक्लेम सरप्रायझिंगली,
खूप वेळा आपण प्रेमाने बोलतो ओ, एक्सक्लेम विथ लव किंवा एक्सक्लेम लव्हिंगली. जेव्हा कुणाची खूप दया येत असेल, अरे रे किंवा ओ आपण बोलतो, तेव्हा आपण वापरतो एक्सक्लेम विथ पीटी, एक्सक्लेम सिम्पथी, एक्सक्लेम सिम्पथॅटिकली. जेव्हा कुठल्या गोष्टीची तरी भीती असेल तेव्हा आपण वापरतो एक्सक्लेम विथ फिअर किंवा एक्सक्लेम्ड फिअरफुली. ह्या सगळ्या वाक्यांना आतापर्यंत तुम्ही स्लाईडमध्ये पाहिलं किंवा कुठल्या शब्दासाठी कुठलं रिपोर्टिंग वर्ब पाहिलं जातं ते वापरलं जातं ते आपण पाहिलं. आता आपण प्रॉपर वाक्यरचना पाहूया. वाक्य पाहूया. पहिलं वाक्य आहे, रोशन सेड टू टीना, व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर यू हॅव ड्रॉन. रोशनने टीनाला सांगितलं, काय सांगितलं? व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर यू हॅव ड्रॉन. तू खूप छान चित्र ड्रॉ केलंयस. तुमच्या लक्षात आलं असेल, खूप छान केलंयस म्हणजे ऑब्वियसली आपण त्या व्यक्तीची प्रशंसा केली. म्हणून इथं वाक्य येईल, रोशन एक्सक्लेम्ड विथ प्रेज. आता इथं ऐकणारी व्यक्ती टीना आहे म्हणून इथं येईल एक्सक्लेम विथ प्रेज टू. कोणाला? टीनाला. कनेक्टिव्ह म्हणून आपण वापरणार आहोत दॅट. विद्यार्थी मित्रांनो, इथं तुमच्या लक्षात आलं असेल की एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जे आहे त्याचं देखील आपल्याला विधान वाक्य बनवायचं आहे आणि म्हणून आपलं वाक्य चालू होईल यू हॅव. यू वापरलं गेलं आहे टीनासाठी म्हणून आलं शी. हॅव हे वर्तमान काळ आहे, त्याचं पूर्ण भूतकाल होईल हॅड ड्रॉन अ ब्युटिफुल पिक्चर. दुसरं वाक्य पाहूया. मीत सेड टू मीता, हाऊ हॅपी आय एम टुडे. मी आज खूप आनंदित आहे. वाक्यरचना कुठली झाली? आनंदाने. म्हणून इथं आपलं वाक्य बनेल मीत एक्सक्लेम्ड विथ जॉय. कोणाला म्हटला? मीताला, म्हणून त्याला जॉईन केलं जाईल टूने. मीत एक्सक्लेम्ड विथ जॉय टू मीता. कनेक्टिव्ह येईल दॅट. आय जे आहे ते वापरलं गेलेलं आहे मीतसाठी म्हणून इथं आलं ही. ॲमचं होईल वॉज. व्हेरी हॅपी टुडेचं होईल दॅट डे. आणि आपलं वाक्य बनेल मीत एक्सक्लेम्ड विथ जॉय टू मीता दॅट ही वॉज व्हेरी हॅपी दॅट डे. तिसरं वाक्य आपण पाहूया. द टीचर सेड टू कोमल, हाऊ लेझी यू आर. टीचर कोमलला म्हटल्या तू खूप आळशी आहेस. ऑब्वियसली टीचर म्हणतायत कोमलला म्हणजे भाव आले रागाचे. द टीचर एक्सक्लेम्ड विथ अँगर टू कोमल. पुन्हा आपल्याला विधान वाक्य करायचं आहे. यू वापरलं गेलं आहे कोमलसाठी म्हणून आलं शी. आर आहे वर्तमान काळ, त्याचं होईल भूतकाळ म्हणून झालं वॉज रिअली लेझी. आणि आपलं वाक्य झालं आहे द टीचर एक्सक्लेम्ड विथ अँगर टू कोमल दॅट शी वॉज रिअली लेझी. पुढचं वाक्य बघूया. मधू सेड, हाऊ डर्टी. किती घाण आहे ना. इथं ऐकणारी व्यक्ती नाही आहे म्हणून आपण डायरेक्टली वाक्य बनवूया. मधू एक्सक्लेम विथ डिसलाईक. कुठलीही गोष्ट खराब असेल तर आपल्याला आवडत नाही म्हणून आपले भाव तिरस्काराचे येतात आणि इथं आपलं रिपोर्टिंग व्हर्ब येईल मधू एक्सक्लेम विथ डिसलाईक दॅट द एरिया वॉज व्हेरी डर्टी. पाचवं वाक्य पाहूया. सोहन सेड टू हिज मदर, हाऊ ग्रेशियस यू आर लुकिंग नाव. सॉरी, हाऊ गॉर्जियस यू आर लुकिंग नाव. आपलं वाक्य होईल सोहन एक्सक्लेम्ड विथ प्रेज टू हिज मदर. मम्मीची प्रशंसा करतोय म्हणून येईल प्रेज. सोहन एक्सक्लेम्ड विथ प्रेज टू हिज मदर दॅट शी वॉज लुकिंग रिअली गॉर्जियस दॅन. मित्रांनो, स्टुडंट्स, आता आपण असे वाक्य पाहणार आहोत की जे वाक्य चालू होत आहेत उद्गार शब्दांनी. आपण 3 उदाहरणं त्याचे पाहणार आहोत. पहिलं वाक्य आहे द बॉय सेड. मुलं म्हटले हुर्रे, अवर टीम हॅज वोन द मॅच. आपण मॅच जिंकलो. बरोबर. हुर्रे हे शब्द रिप्रेझेंट करतोय आनंद आणि म्हणून इथं आपलं वाक्य होईल
द बॉयज एक्सक्लेम्ड विथ जॉय दॅट देअर टीम हॅड वोन द मॅच. हॅजचं होईल हॅड. अवर वापरलं गेलं आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा सगळ्या मुलांसाठी, म्हणून इथं येईल देअर. आणि आपलं वाक्य होईल द बॉयज एक्सक्लेम्ड विथ जॉय दॅट देअर टीम हॅड वोन द मॅच. 7वं वाक्य पाहूया. रूपा सेड टू कृपा. रूपाने कृपाला सांगितलं अलास वी हॅव मिस्ड द बस. अलास आहे म्हणजे दुःख व्यक्त करते, म्हणून इथं येईल रूपा एक्सक्लेम्ड विथ सॉरो. रूपाने दुःख व्यक्त करत सांगितलं. कोणाला सांगितलं? टू कृपा. कृपाला सांगितलं. कनेक्टिव्ह येईल दॅट. आता वी आलंय म्हणजे टू पर्सन्स आर देअर, म्हणून इथं येईल दे. हॅवचं होईल हॅड. मिस्ड द बस. आणि आपलं वाक्य होईल रूपा एक्सक्लेम्ड विथ सॉरो टू कृपा दॅट they had missed the bus. And the last sentence, Pintu said to Pooja, wow, you are looking beautiful now in this dress. You look gorgeous, you looking nice. वाक्य आहे प्रशंसा, म्हणून इथं होईल Pintu exclaimed with admire to Pooja that wow हे शब्द निघून जाईल, कारण की आपण त्याला कव्हर कशात केलं आहे? रिपोर्टिंग व्हर्बमध्ये. म्हणून इथं वाक्य होईल यू आर. यू वापरलं गेलं आहे पूजासाठी, म्हणून येईल शी. आरचं वर्तमान काळ आहे, त्याचं भूतकाळ होईल वॉज लुकिंग ब्युटिफुल. नावचं होईल देन. धिसचं होईल दॅट. आणि आपलं पूर्ण वाक्य होईल पिंटू एक्सक्लेम्ड विथ ॲडमायर टू पूजा दॅट शी वॉज लुकिंग ब्युटिफुल देन इन दॅट ड्रेस. विद्यार्थी मित्रांनो, ह्या 3 वाक्यांमध्ये जे एक्सक्लेमेटरी शब्द जे आहेत, फॉर एक्झाम्पल हुरे आहे, अलास आहे, वाव आहे, हे 3 शब्द निघून त्याची जागा घेतील रिपोर्टिंग व्हर्ब. तुमच्या लक्षात आलं असेल एक्सक्लेमेटरी सेंटेन्ससुद्धा पुढच्या भागामध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते ऑप्टेटिव्ह सेंटेन्स.